हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो. आज आपण खूप छान एकदम नवीन ट्रेडिशनल मंगळसूत्र बनवणार आहोत. कारण की रोज रोज डोरलेचे आणि एक पत्ता वगैरे असे मंगळसूत्र बनवून आणि घालून जर कंटाळला असाल तर चला आज माझ्या पद्धतीनं नवीन छानसं ट्रेडिशनल नवीन ज्या टी व्हीतले कलाकार वगैरे हिरोईन वगैरे घालतात तसं आपण आज मंगळसूत्र बनवूया. म्हणजे ज्या नवीन मुली लग्न झालेल्या वगैरे असेल त्यांच्यासाठी पण खूप छान आणि ज्या आपल्यासारखे पण असेल त्यांनी रोज रोज तेच मंगळसूत्र जर घालून कंटाळले असेल तर त्यांच्यासाठी पण. तर तुम्ही आता साहित्य पाहूनच घेतलं आहे आपलं साहित्य काय काय आहे. तर साहित्य झाल्यानंतर जो आपला पांढऱ्या कलरचा मणी आहे आणि जो ती तार आहे तारीला खाली गोल आहे तर ती तारीमध्ये आपला हा पांढरा कलरचा मणी मस्त छानसा विणून घेतलेला आहे मी. तर असेच तिन्ही पण मणी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. तारीमध्ये घालून झाल्यानंतर त्याला छानसं व्यवस्थित तारेच्या साहाय्याने विणून पॅक करून घ्यायचं. तर मी तिन्ही पण मणी पॅक करून घेतलेले आहेत. अगोदर एक पॅक करून घेतला आणि तुम्हाला मी हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये दाखवला आहे. कारण की तुम्हाला जर आवडत असेल असं मंगळसूत्र गाठायला काहीतरी नवीन वेगळं म्हणून डिटेलमध्ये दाखवलं आहे. मी एक मणी गुंफून तुम्हाला बाकीचे मणी अगोदर गुंफून दाखवू शकले असते पण तसं नाही केलं मी. कारण की तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्हाला पण आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला डिटेल व्हिडिओ दाखवणार आहे मी आजचा. तर चला आपले आजचे तिन्ही पण मणी गुंफून झालेले आहेत. मणी गुंफून झाल्यानंतर अशा पद्धतीचे गुंफले गेलेले आहेत. खूप छान फिनिशिंग वगैरे आहे. तर आता आपले मणी झाल्यानंतर आता आपण पुढलं प्रोसेस सुरू करणार आहोत. तर त्यासाठी आपण छानशी लांबलचक तार घेतलेली आहे. तर तार घेतल्यानंतर जो आपला पांढरा कलरचा मणी आहे तर तो मणी आपण त्या तारेमध्ये घालून घेणार आहोत. तर याच्यामध्ये झालं काय, मी जो जाड तार घेतली होती तर त्याच्यामध्ये तो पांढरा मणी छोट्या साईजचा असल्यामुळे तो घुसतच नव्हता. तर मग मी काय केलं, परत छोट्या साईजची तार घेतली मैत्रिणींनो. कारण की त्या तारेमध्ये जात नव्हता. तर मग पहा ही अशा छोट्या साईजची तार घेतली. तर ह्या तारेमध्ये एकदम इझिली हा मणी जात होता. कारण की याच्या साईजची ही तार एकदम ओके आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पांढऱ्या कलरचा मणी घालून घेतला. पांढरा मणी झाल्यानंतर आपला हिरवा जो मणी आहे छोट्या साईजचा तो मणी त्याच्या शेजारी घालून घ्यायचा आहे. कारण की स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्यवस्थित मंगळसूत्र जर पाहिलं नाही मी आज बनवलेली तर तुम्हाला आवडेल पण घातल्यानंतर तर खूपच सुंदर दिसतं. तुम्हाला सर्व लेडीज विचारतात वाव किती सुंदर मंगळसूत्र आणलं आहे तुम्ही, कुठून आणलं आहे. आणि तुम्ही जर हा मंगळसूत्र घरच्या घरी बनवला तर तुम्हाला फक्त 50 रुपयामध्ये बनवून तयार होईल. आणि तुम्ही जर बाहेरून जर घ्यायचं म्हणलं, तुम्ही जर माझ्याकडून जर ऑर्डर केली ना तर तुम्हाला हा मंगळसूत्र फक्त 150 रुपयामध्ये पडेल आणि तुमच्या घर पोहोचते पण. आणि कुणाला जर हवं असेल हा मंगळसूत्र मी बनवलेला तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमचा डिटेल पत्ता वगैरे द्या आणि माझा शेवट व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिला जाईल. तर त्या व्हॉट्सअपवरती हाय करा आणि व्हॉट्सअपला पूर्ण ॲड्रेस तुमचा पाठवू शकता. तर चला बोलता बोलता आपलं जवळपास बऱ्यापैकी मंगळसूत्र बनवून तयार झालेलं आहे. आपण अगोदर एक पांढरा घेतला, नंतर हिरवा घेतला, हिरव्यानंतर परत पांढरा मणी घेतला, पांढऱ्यानंतर आपण जो गुंफलेला मणी आहे तो घेतला. तो झाल्यानंतर परत आपण पांढरा मणी घेतला आणि इथं काय केलेलं आहे, हिरव्या मण्याच्या ऐवजी काळा मणी घेतलेला आहे. काळा मणी झाल्यानंतर परत छानसा पांढरा मणी घेतला. पांढरा झाल्यानंतर गुंफलेला मणी घेतला आणि गुंफलेला मणी घेतल्यानंतर परत आपण पांढरा मणी घेतला आणि पांढरा झाल्यानंतर परत आपण सेम त्याच प्रोसेसने काळा मणी घेणार आहोत. म्हणजे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जर एखादी गोष्ट केली ना आपण तर ती घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसते बरं. कारण की मी जे काही मंगळसूत्र वगैरे जे बनवल ना तर ते मी स्वतः ट्राय करते कसं वाटतं कसं नाही तरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येते. कारण की मला असं वाटतं मला जर छान वाटलं आणि मला जर आवडलं तर नक्कीच माझ्या मैत्रिणीलासुद्धा आवडेल. याच अपेक्षेने मी तुमच्यासाठी नवीन मस्त छानसे मंगळसूत्रे वगैरे घेऊन येत जाते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर नक्की लाईक करत जा, कमेंट पण करत जा. कमेंट तर बिनधास्त करत जा. कारण की आपलीच मैत्रीण आहे, आपल्याच मैत्रिणीचे व्हिडिओ पाहतात तुम्ही. तर काही शंका असली तरी मला कमेंट करा. तुमच्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी मी कायम अवेलेबल असते. तर चला मैत्रिणींनो
आपलं बोलता बोलता जवळपास पूर्ण मंगळसूत्र गाठून झालेलं आहे. तर मग झाल्यानंतर आता आपण काय करणार, जी आपली तार आहे ना, तर त्या तारेला मस्त छानसं व्यवस्थित फिनिशिंग देणार, आता गोल करून घेणार आहोत. आता आपलं फक्त एकच मणी राहिला आहे घालायचा, का व्हाईट कलरचा म्हणजे पांढऱ्या कलरचा. तर व्हिडिओमध्ये बोलताना जर काही चुकलं, एखादा शब्द मागं पुढं झाला तर समजून घ्या. म्हणजे थोडंसं घाई गडबडीत जर बोललं आणि डोक्यात जर काही विचार असले तर मग थोडंसं बोलण्यात एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो. तर चला, आपलं मंगळसूत्र बनवून झालेलं आहे, सर्व मणी घालून झालेले आहेत. तर मणी घालून झाल्यानंतर आता आपण छानसं व्यवस्थित पकडीच्या साहाय्याने आपण त्याला गोल आकार देणार आहे तारीमध्ये. त्याची शेवटची तार आहे आपली, तर त्या तारीमध्ये आणि सेम ह्याच पद्धतीनं दोन्ही पण साईडने आपल्याला असाच आकार देऊन घ्यायचा आहे. आता इकडल्या साईडने झाला देऊन, आता इकडल्या साईडने देऊया. तर हे पहा, ह्या साईडने पण मी त्याच पद्धतीनं व्यवस्थित त्या मंगळसूत्राला आकार देऊन घेत आहे. तर हे पहा, आपलं पूर्ण मधलं जे आपलं मंगळसूत्र आहे मोत्याचं, ते एकदम मस्त छान पद्धतीनं बनवून तयार झालेलं आहे. तर मला तर खूपच आवडलं. तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. आता अजून बाकी आहे त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजेच आपले काळे मण्याचे पदरं. तर ते घातल्यानंतर आणि पूर्ण मंगळसूत्र रेडी झाल्यानंतर तर खूपच छान दिसतं. कसं असतं, कोणती गोष्ट अधुरी जर पाहिली तर ती काही छान वाटत नाही. एकदम व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर ती जर पाहिली ना, तर त्याची खूप छान दिसते आणि पूर्ण झाल्यानंतर त्याला पाहणाऱ्याला पण छान वाटतं. आणि ते बनवली गेलेली ज्वेलरी वगैरे जे असते ना, तर ते बनवून झाल्यानंतर खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं. तर हे पहा, आपलं मंगळसूत्र एका साईडने आपण काळ्या मण्या पदरामध्ये घालून घेतलेलं आहे. तर हे पहा मैत्रिणींनो, आपलं मंगळसूत्र पूर्ण बनवून तयार झालेलं आहे. तर तयार झाल्यानंतर पहा किती सुंदर दिसते. म्हणजे अगोदर मी जेव्हा सुट्टं सामान घेतलं होतं तेव्हा तुम्हाला असं वाटलं असं नाही, आज काय बनवणार आहे, आज काहीतरी वेगळं दिसतंय व्हिडिओमध्ये. तर जेव्हा पूर्ण बनवून तयार होतं ना, तर तेव्हा समजतं बाबा, अरे वा, आज काय बनवलं, आज तर काहीतरी विशेष आणि वेगळं आहे. तर आज वेगळंच बनवलं आहे आपण. आणि ते पण आपले जे मंगळसूत्राचे व्हिडिओ आहे त्याच्यापेक्षा पण खूप वेगळं. आणि जो लोक जर बनवत असेल असं तर मला पण सांगा. आणि मी तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि चांगल्या पद्धतीचे जर व्ह्यूज वगैरे जर आले ना, तर मी तुम्हाला असे पण व्हिडिओ घेऊन येत जाईल मंगळसूत्राचे. कारण की तेच पत्त्याचे वगैरे, डोरल्याचे, त्याचे मंगळसूत्रे तर आणतेचे, पण असे पण छान छान मंगळसूत्रे घेऊन येत जाईल. तर बाय मैत्रिणींनो, तुम्हाला हा मोत्याचा मंगळसूत्र शॉर्ट रोज रेग्युलर घालण्यासाठी किंवा पार्टी वगैरे किंवा जॉबला जर असेल तर जॉबला घालून जाण्यासाठी एकदम छान परफेक्ट तयार आहे. तर कोणाला हवं असेल तर नक्की तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता. तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये तुमच्या घरपोहोच तुम्हाला 150ला मिळेल. आणि माझा व्हॉट्सअप नंबर पण दिला जाईल. तर कुणाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा. तर चला, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.